तूळ राशीच्या लोकांनो, मे महिन्यातील येणारी अमावस्या तुमच्या आयुष्यात असा मोठा बदल घेऊन येणार आहे, ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आजपर्यंत ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही, तेच लोक आता तुमच्याकडे आदराने पाहतील. ज्या हातात सतत चिंता होती, त्या हातात आता पैसा, यश आणि समाधान येणार आहे. पण लक्षात ठेवा, ग्रहांची साथ मिळाली तरी एक चूक तुमचं नशीब थांबवू शकते. म्हणून हा राशी भविष्याचा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. तूळ राशी ही शुक्र ग्रहांची रास मानली जाते. सौंदर्य, आकर्षण, बुद्धी, संतुलन आणि लोकांशी चांगले संबंध ठेवण्याची कला या राशीच्या लोकांमध्ये जन्मतः असते. पण एक गोष्ट मात्र तूळ राशीच्या लोकांना खूप त्रास देते. ते प्रत्येक गोष्टींचा विचार जास्त करतात. एखादी छोटी गोष्ट असो किंवा मोठा निर्णय, मनात सतत विचारांची गर्दी सुरू असते. त्यामुळे संधी समोर येऊनही कधीकधी निर्णय उशिरा घेतला जातो. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमच्या जीवनात काही वेगळे संकेत मिळायला सुरुवात होईल. काही लोक अचानक तुमच्याशी संपर्क करतील. जुने मित्र, जुने नातेवाईक किंवा जुने व्यवहार पुन्हा समोर येतील. काही लोकांना जुन्या प्रेमाची आठवण होईल, तर काहींना जुन्या चुकींची जाणीव होईल. ही अमावस्या विशेष आहे, कारण या काळात चंद्राची स्थिती तुमच्या मानसिक शक्तीवर मोठा परिणाम करणार आहे. आत्तापर्यंत मनात जी भीती होती, माझं होईल का, मी यशस्वी होईल का, पैसा टिकेल का, या सर्व प्रश्नांची उत्तर आता हळूहळू मिळायला सुरुवात होईल. अमावस्येच्या आधी काही तूळ राशीच्या लोकांना आर्थिक ताण जाणवू शकतो. खर्च अचानक वाढतील. काही लोकांना घरातील जबाबदाऱ्या वाढल्यासारखं वाटेल. पण घाबरू नका, कारण हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आहे. ज्यांनी धीर ठेवला, त्यांच्यावर पुढच्या दिवसात लक्ष्मीची विशेष कृपा होणार आहे. तूळ राशीच्या व्यक्तींमध्ये एक मोठा गुण असतो. ते कोणालाही दुखवू इच्छित नाहीत. पण हाच गुण कधीकधी त्यांना त्रास देतो. लोक तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. त्यामुळे मानसिक थकवा वाढतो. या अमावस्येनंतर तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायला शिकावं लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यात शुक्र आणि बुध यांचा प्रभाव तुमच्या आर्थिक जीवनात मोठा बदल घडवू शकतो. काही लोकांना अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. थांबलेले पैसे परत मिळू शकतात. काहींना नोकरीत बढती मिळेल. काहींना व्यवसायात नवीन संधी मिळतील. विशेषतः जे लोक ऑनलाईन काम करतात, यूट्यूब, सोशल मीडिया, व्यापार, ब्युटी, फॅशन, कला किंवा लोकांशी संबंधित काम करतात, त्यांच्यासाठी हा काळ खूप लाभदायक ठरू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येईल, पण त्याच वेळी काही लोक तुमच्यावर जळू लागतील. तुमच्या प्रगतीकडे पाहून काही लोक नाराज होतील. म्हणून प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका. शांतपणे काम करत राहा. तूळ राशीच्या स्त्रियांसाठी हा काळ विशेष लाभदायक मानला जातो. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. काही महिलांना नवीन दागिने, कपडे किंवा एखादी महत्त्वाची भेट मिळू शकते. काहींना घरात शुभकार्याची बातमी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष कमी होत असेल तर अमावस्येनंतर स्वतःला पुन्हा शिस्तीत आणा. मोबाईलवर जास्त वेळ घालवणे टाळा, कारण तुमच्यात मोठं यश मिळवण्याची क्षमता आहे. पण मन विचलित होतं. आता बोलूया त्या गोष्टीबद्दल जी अनेक तूळ राशीच्या लोकांना सतत त्रास देते. तुम्ही लोकांवर खूप लवकर विश्वास ठेवता. समोरचा व्यक्ती गोड बोलला की तुम्ही मनाने जोडले जाता. पण प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी प्रामाणिक नसते. त्यामुळे या महिन्यात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. काही तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास धार्मिक कामासाठी किंवा एखाद्या नवीन सुरुवातीसाठी असू शकतो. या प्रवासातून तुम्हाला नवीन दिशा मिळेल. आरोग्याच्या बाबतीत पोट,
झोप आणि मानसिक तणाव यांकडे लक्ष द्या. सतत चिंता केल्यामुळे शरीर थकतं. रात्री उशिरापर्यंत जागरण करणाऱ्या तुळ राशीच्या लोकांनी आता वेळेवर झोपण्याची सवय लावली पाहिजे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, अमावस्येच्या रात्री तुमच्यासाठी एक विशेष योग तयार होत आहे. या दिवशी जर तुम्ही योग्य उपाय केला तर आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल. उपाय खूप वेगळा आहे, पण श्रद्धेने केला तर परिणाम जाणवू शकतात. अमावस्येच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून एका स्वच्छ पितळ किंवा मातीच्या भांड्यात थोडं पाणी घ्या. त्यात 1 चिमूट हळद, थोडे तांदूळ आणि 1 रुपयाचं नाणं टाका. मग घराच्या मुख्य दरवाजाजवळ उभं राहून मनात शांतपणे तुमची इच्छा बोला. त्यानंतर त्या पाण्याने घराच्या उंबरठ्यावर 3 वेळा शिंपडा आणि मनात म्हणा, माझ्या घरातील नकारात्मकता दूर हो आणि सुख समृद्धीचा प्रवेश हो. यानंतर ते नाणं तुमच्या पाकिटात किंवा पैशाच्या जागी ठेवा. हा उपाय करताना कोणालाही सांगू नका. शांतपणे श्रद्धेने करा. हा उपाय म्हणजे फक्त अंधश्रद्धा नाही, तर तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा मनात विश्वास निर्माण होतो तेव्हा माणूस अधिक धैर्याने काम करतो आणि यश जवळ येऊ लागतं. अमावस्येनंतर तुम्ही जीवनात 3 बदल केले पाहिजेत. पहिला बदल, स्वतःवर शंका घेणं बंद करा. दुसरा बदल, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न सोडा. तिसरा बदल, पैशाची किंमत समजून खर्च करा. तुळ राशीच्या लोकांकडे पैसा येतो पण टिकत नाही, कारण मन मोठं असतं. कधी दुसऱ्यांसाठी खर्च, कधी भावनेतून निर्णय. आता थोडं व्यावहारिक व्हायला शिका. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काही मोठ्या शुभ बातम्या मिळू शकतात. एखादा फोन कॉल, मेसेज किंवा अचानक आलेली संधी तुमचं आयुष्य बदलू शकते. काही लोकांना नवीन काम मिळणे, काहींच्या नात्यात गोडवा वाढेल. प्रेम जीवनाबद्दल बोलायचं झालं तर मनात दडवलेल्या भावना आता बाहेर येऊ शकतात. काही लोकांना जुनं प्रेम पुन्हा भेटू शकतं. पण निर्णय घेताना भावना आणि वास्तव यांमध्ये संतुलन ठेवा. तुळ राशीचं नशीब अचानक बदलतंय, पण त्याआधी आयुष्य काही कठीण परीक्षा घेतं. त्यामुळे जर सध्या संघर्ष सुरू असेल तर समजा तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार होत आहे. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःच्या मेहनतीवरही तितकाच विश्वास ठेवा. आणि आता शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात येणारे पुढचे 30 दिवस साधे नाहीत. हे दिवस तुमच्या विचारांची, संयमाची आणि विश्वासाची परीक्षा घेणार आहेत. ज्यांनी हार मानली नाही त्यांच्यासाठी पैशाचे नवीन मार्ग उघडू शकतात. जर तुम्हीही मनापासून विश्वास ठेवत असाल की तुमच्या आयुष्यात आता चांगले दिवस येणार आहेत, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, माता लक्ष्मी, माझं नशीब आता बदलणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.